जीवन साहेब नमस्कार. रेट कसे आहेत बघताय आता, रेट सगळीकडे कसे आहेत ते. हाय 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 25 ऑगस्टला इतरण मारायचं आहे. बर 70 ते 80 रुपये सध्या रेट चालू आहेत. भाऊ डाळिंबचा रेट वर बोला. नमस्कार. आपण ठीक आहे, बरेच मुद्दा आहेत बोलायसारखं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता रेटचा. पण आता काय झाले, सध्या तुम्ही तर मार्केटला गेला चला तर एक गोष्ट आवर्जून बघितलं असेल की ही गोष्ट अशी आहे की मागच्या 15 ते 20 मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये जो मार्केटला माल येत होता, हा ते युनिकॉर्न समोर मागच्या मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये जो माल मार्केटला येत होता तो माल आता राहिला नाही. आता फक्त चांगला माल मार्केटला होते. मी सकाळी एक रील पोस्ट केली, तो रात्रीचा कालचा व्हिडिओ होता आटपाडी मार्केटचा. त्या मार्केटच्या डाळिंबामध्ये साधारण डाळिंब जे होते ते सगळे चांगले होते. तिथं 100% डॅमेज माल कोणताही नव्हता. ह्याचा अर्थ असा की आता जो माल थांबवलेला होता गेल्या महिन्या दीड महिन्यानंतर, त्या महिन्या दीड महिन्याचा जो माल थांबलेला आहे, कोणाचा 7 महिने कोणाचा 8 महिने संपत आलेत असे सुद्धा माल झाडावर आहे. आता ह्याच्यात काय होतं, भगवा जे डाळिंब आहे आपलं ते साधारण 6 महिन्यापर्यंत वजन चांगल्या पद्धतीने देतं. त्याच्यानंतर काय होतं, जसं दिवस जातील तसे त्या टायमाला वजन रिटर्न यायला चालू होतं. रिव्हर्स वजन झाल्यानंतर सगळ्यात तोटा काय मोठा होतोय, आपण माल रेटसाठी तुंबवले. भले तुमचा 100च्या वर रेट गेला, पण जे डाळिंब तुमचं 500 ग्रॅम भरणार होतं ते 350 वर येतं. त्याचं उदाहरण मी काल जवळ्यामध्ये बघून आलो. जवळा व्हिजिटला काल होतो. काल ते डाळिंब बघितल्यानंतर असं वाटलं की 450-500 ग्रामचं डाळिंब आहे आणि ते तोडल्यानंतर 375 ग्रामचं भरत होतं. मग ही एक गोष्ट लक्षात आली की ते प्लॉट ऑलरेडी 7 महिने संपून 8वा महिना चालू आहे. तर 8 महिने झाल्यानंतर मालाचं जेव्हा वजन रिटर्न येतं त्या टायमाला तुम्ही 10 ते 20 रुपये रेटची वाढ बघत थांबलेला असताना तर प्रॉब्लेम मध्ये येणार 100%. तर मला काय वाटतं की तुम्ही आलाय तर माल घालवा. मी अगोदर बी एकदा सांगितलं होतं, जेव्हा थांबवायचं किती थांबवणार आहे तुम्ही. ठीक आहे 8-10 दिवस. आणि त्यात काय झालं घोळ तुम्हाला सांगतो की एक तर पाऊस बंद झाला. मार्केट काय म्हणतं, मार्केटचा एक नियम आहे, एकाचं नुकसान झाल्याशिवाय दुसऱ्याचा फायदा होणार नाही. जसं आता शिमला मिरची झाली, वातावरण एकदम क्लिअर आहे त्याच्यामुळे शिमला मिरची भरपूर प्रमाणात निघली. याचा अर्थ मार्केटला भरपूर प्रमाणात माल येणार. माल भरपूर प्रमाणात आल्यानंतर तोच माल जे व्यापारी पुढं असा नाही की मागणी नाही, भरपूर मागणी आहे, पण ह्यात व्यापाऱ्याचा फायदा असा झाला की तू नाही देणार तर हा देतोय. मग कसं होतं, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तोटा असा आहे की रेट कमी येतो. तर मार्केटचा नियम काय म्हणतो की ज्या टायमाला पाऊस जास्त पडेल आणि 10 प्लॉट तिथले जाणार आहेत, 10 प्लॉट गेल्यानंतर जे राहिलेले 10 आहे त्याला रेट येणार. तसंच सेम डाळिंबाचं असतं. आता वातावरण चांगलं आहे तर कोणच काय बोलणार त्याच्यावर. मागच्या 2 महिन्यामध्ये वातावरण तेलकटचं होतं, बरोबर. तेलकटच्या वातावरणामुळे काय झालं नुकसान लोकांचं, की तेलकटच्या वातावरणामुळे माल खराब व्हायला लागली, लोकांच्या सेटिंग व्यवस्थित झाल्या नाही त्याच्यामुळं रेट पूर्णपणे 150, 200, 250 पर्यंत रेट होते. आता थेट उलट झाले आता उलट काय झालंय की आता लोकांना काय करायचं आहे की आता वातावरण क्लिअर आहे, माल जे तुंबले होते ते आता सगळे मार्केटला आले. कारण जाग्यावरती रेट 70-80 रुपये मागायला लागले. त्यामुळं आपलं काय झालंय नुकसान आता, की सगळ्यांना एकच प्रश्न आहे की आत्ता बाग जे धरणार आहे आपण त्या बागाचं काय होणार, बरोबर. 70 ते 80% बागावरनी खोडावरती काडीवरती तेलकटचा 100% प्रॉब्लेम आहे. त्या बागा सप्टेंबरला तर नाही धरल्या गेल्या, कारण आता बऱ्यापैकी बागा ज्या उन्हाळा बहारला छटून ठेवल्या होत्या त्या मधल्या थोड्या पावसानं नकले किंवा लीक झाले. त्या लीक झाल्यामुळे त्यांनी इतरेल मारायचा निर्णय घेतले किंवा घेतले, बऱ्याच जणांनी मारलेत. प्रॉब्लेम काय, आता त्या बागा कळीमध्ये. पण ऑक्टोबर हिट त्या बागांना सण होणार का, तर उत्तर आहे 100% नाही. कारण काय आहे, जेवढा पाऊस आपल्याला आता पडणार आहे जसं सांगितले लोकांनी
की बाबा भरपूर पाऊस आहे आपल्या भागात, तर त्याच्यानंतर जो हीट येणार आहे ऑक्टोबरची ती भयंकर असणार आहे. त्याच्यामुळं मी माझे शेड्यूल आता जे नवीन तयार केले किंवा करतोय ते शेड्यूल आहे आपलं सप्टेंबर 20च्या नंतरचं. ते पिल्या ते काय म्हणते बाबा, सप्टेंबर 20च्या नंतरचं आपण शेड्यूल देतोय. त्या शेड्यूलसाठी आपण 6 तारीख निवडले. 6 सप्टेंबरला आटपाडीमध्ये आपण एक कार्यक्रम घेतोय, शेतकरी मेळावा. 2000 लोकांचा आपला कार्यक्रम असणारा हॉलमध्ये. तर 2000 लोकांसाठी आपण कार्यक्रम घेतोय 6 सप्टेंबरला. त्याच्यावर टोटली 1-2 मी म्हणजे हे टाकेल तुम्हाला समजा व्हिडिओ की कशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहे. तर ते आपलं जे पाठीमागचं शेड्यूल होतं 2 जानेवारीला, ज्यातले बरेच लोक आले असतील त्यांनी वापरलं असेल, त्यांना समजलं असेल की काय तर वेगळं होतं त्या शेड्यूलमध्ये. असं वेगळं होतं की आतापर्यंत कधी न बघितलेलं सेटिंग आपण लोकांना करून दिलं. आता रेटचं आपल्या हातात नाही, कारण आपण व्यापार लाईनमध्ये नाही. सगळ्यात मोठं नुकसान झालं लोकांचं की थांबल्यामुळं. आणि का थांबलं म्हणजे भरपूर म्हणजे आता अजून एक गंमत सांगतो. तुम्ही आता एवढी जण आहे तर 1-2 मिनिट चर्चा म्हणून सांगतो. ज्या टायमाला माझ्या चुलत्याची बाग मागच्या 10 वर्षापूर्वी किंवा 6 वर्षापूर्वी म्हणू शकतो आपण 80 रुपये 100 रुपयाने जात होते ना, तर आम्ही ना असे फटाकड्याची माळ लावायचो गाडीच्या पुढं आणि वाजवायचो. का तर बाबा ते हायेस्ट रेट असायचा. तुम्ही तर ऑब्झर्वेशन केलं ना तर आता एक कळेल तुम्हाला, जर जे कोणी खर्च लिहून ठेवत असतील डाळिंबाचे त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला चांगल्यात चांगला खर्च करणारा जो शेतकरी असेल तो 1 किलोला 30 ते 35 रुपये, 35 लय हायेस्ट झालं, 35 रुपयेपर्यंत खर्च करतो 1 किलोला. सगळ्यात हायेस्ट म्हणजे गवताची काडी ही रानात न उगू देणारा शेतकरी किती रुपये, तर 35 रुपयाच्या आसपास खर्च करतो. त्याला 70 रुपयानं माल काय ना म्हणताना डाळिंब, मी का म्हणतो की डाळिंब धोका देत नाही. का देत नाही हे तुम्हाला कळलं. त्याचं एक उदाहरण असं देतो की डाळिंब तुमचा गेलेला खर्च डबल काढून देतं. हे लिहून घ्या कुठं पण. मी सांगतो तुम्हाला की डाळिंब तुम्हाला धोका कधी देणार नाही, इतर पिकांसारखं तर अजिबात नाही. आता शिमलावाले का मेले चिताड, 8 रुपये 10 रुपयेवर त्यांचं ते शिमला मिरची आले. खर्च एवढा आवडहवे त्यांनी केलाय. तर शिमलामध्ये काम करणारे लोक कसे काम करतील मला काय मिळत नाही. जे रोज फवार मारायचं, रोज लिक्विड सोडायचं, काय ती अशी सवय लागल्या लोकांनी. तसं डाळिंबात नाही. आपल्या डाळिंबात सगळ्यात मोठा फायदा काय झाला लोकांचा की लोकांना आपण खर्च कमी करायला लावला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी काय सांगितलं की तुमचा जेव्हा 30 रुपये किलोला खर्च होतोय, 70 रुपये डाळिंब तुम्हाला परवडतं. 100 मध्ये एकदम भारी रेट नाही. का भारी रेट नाही की तुम्ही टाकलेलं पैसे बँकेत 6 वर्षांनी डबल होतात, इथं 6 महिन्यात टेबल होतात. 3 पट पैसे होतात या 6 महिन्यातले. तर हे जे रेटचे जे जमजम चालू आहे आता की बाबा रेट कमी येतं, आता काय होणार आहे पुढं, मार्केट तुटलंय. आता काय झालं, मध्यंती कालांतरानं ज्या टायमाला तेलकटचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यामुळं रेट अचानक 200-150च्या वर गेले होते. त्यात चांगला गोल्डन चान्स होता की बाबा ज्याच्या आलं पैसे झाले ठीक आहे. बरं, येणारी जेवढी लागवड आहे त्या लागवडीमध्ये तुम्हाला आज सांगून देतो की पुढच्या 2 वर्षात काय होणार आहे. असं सहज वेळ आहे म्हणून बोलतो आपण की ह्याच्यामध्ये एक गोष्ट होणार आहे की तुम्ही आता क्वालिटी आणि साईज ह्या 2 गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. ज्याला डाळिंबामध्ये पैसे कमवायचे आहेत त्याने, बाकीच्यांनी काहीच करू नका. बाकीच्या निवांत बसा, रेटची चर्चा करत बसायचं आणि कालवा करत बसायचं. ठीक आहे, कारण मार्केट असंच राहील असा अंदाज मी तुम्हाला आज सांगून देतो. का असं राहील, मी परवा विदर्भ मराठवाड्यामध्ये गेलतो विजिटसाठी. भयानक लागवड आहे डाळिंबाची, भयानक लागवड आहे. आणि लागवडीला आपण हात ठेवू शकत नाही. का ठेवू शकत नाही किंवा का करू शकत नाही, कारण मी जवळजवळ 5 ते 6 देशामधलं डाळिंब खाऊन बघितलं. ऍक्च्युली गेलो होतो मार्केटला. चवीला आपल्यासारखं डाळिंब कुठंच नाही. इंडियासारखं डाळिंब कुठेही पिकत नाही. इंडियापेक्षा महाराष्ट्रातलं डाळिंब सगळ्यात बेस्ट आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असणार आहे की डाळिंबामध्ये मी पहिले सांगितले की साईज आणि क्वालिटी या 2 गोष्टी तुम्हाला जपायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला केमिकल जेवढं कमी करता येईल तेवढं करायचं आहे, रासायनिक कमी करायचं आहे. ह्यानं काय होणार आहे, तुमचं इतरांपेक्षा डाळिंब कलरला, साईजला, गोडीला हे सगळ्यापेक्षा जास्त जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण लक्षात घेता रासायनिकचं कोणतंही माल
मार्केटला जास्त जाणार नाही. परवा शिमलामध्ये माझा कार्यक्रम झाला. मी शिमलामधल्या शेतकऱ्यांना बऱ्याच विचारला एक प्रश्न की जी शिमला मिरची तुम्ही पिकवता ती घरी खाता का? एक सुद्धा शेतकरी मला हो म्हणला नाही. त्याचं कारण काय आलं की बाबा यात भरपूर केमिकल आहे किंवा नाही चालत, आपल्या रोज फवार मारतोय आपण, सेम डाळिंबाच होणार आहे. पण नशीब डाळिंबाच्या दाण्यामध्ये आतमध्ये औषध उतरला जात नाही. तुम्ही टेस्ट करून बघा, सालीमध्ये राहतं ते मी काही दिवसासाठी राहतं, निघून जातं. ठीक आहे. त्यामुळं डाळिंबाला स्कोप भरपूर आहे. डाळिंबाची कोणतीही गोष्ट वाया जात नाही. वरच्या सालीपासून आतल्या दाण्यापर्यंत सगळं काही घेतलं जातं मार्केटला. त्याच्यामुळं डाळिंबाला रेट हे राहणार आहे. पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की डाळिंब आपल्याला फक्त 100 रुपयानं रेट भेटणार आहे. ज्याचा माल चांगला आहे, क्लिअर आहे, चांगल्या पद्धतीने पिकवला गेला आहे, याचा ह्याला फक्त 3 आकड्यावरती रेट जाणार. 100, 110, 150. हा नशीब तर बाबा रेटमध्ये गावला, रेट कमी आले काय ते आपलं समजा मार्केटला माल कमी आला तर हे. आणि मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतो की कमीत कमी 4 वर्ष तुम्हाला डाळिंबमध्ये भरपूर पैसे कमवायचे चान्स आहे. 4 वर्ष भरपूर झाली. आपण नंतर काय तर ऑप्शन दुसरा शोधू. ठीक आहे. त्याच्यानंतर मी परवा एक मेसेज टाकला होता की डाळिंब हे तुम्ही विकायला शिका. तर हे कोणी सुद्धा लक्षात घेतलं नाही. एक तर कस्टमर म्हणले आपले शेतकरी बांधव कोण आहेत मी काय नाव घेत नाही की 5 आणि 10 टन आम्ही रस्त्यावर विकायचा का माल. विकायला शिका शब्दाशी अर्थ काय असतो त्याचा की बाबा तुम्हाला रस्त्यावर असे 2-2 किलो निका म्हणत नाही मी. निदान 2 गावातल्या 3 गावातल्या 2 पोरांनी बाहेर जाऊन इम्पोर्ट एक्सपोर्ट बघा, बाहेर कुठं मार्केटला माल जातो ते बघा, विकायला शिका. आपल्या पोरांनी पुढे आलं पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या. नुसतं पिकवून माझा एवढा माल, माझी एवढी साईज आहे. कालचा व्हिडिओ मला बघितला मी, तिथं डाळिंब मार्केटला गेलतो, कमीत कमी माझ्या हातात असं बसत नव्हतं डाळिंब. ते डाळिंब 80 रुपयाने गेले. 200 रुपये डाळिंब आहे, 200-250 रुपये रेट खावला असा त्याचा. पण आज एवढं डाळिंब मोठं त्यांचं फक्त त्यांनी 70 ते 80 रुपयाने पडलेलं आहे. तर मी हमेशा काय म्हणतो की पैसा आहे ठीक आहे, एका साईडला आहे, खर्च कमी करायचा ही एक दुसरी जमेची बाजू आहे त्या डाळिंबाची. तिसरी गोष्ट काय आहे आपल्याला की विकायला शिका म्हणलो तुम्हाला. अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की कमीत कमी डाळिंब धरताना रासायनिकचा वापर जेवढा कमी करता येतील तेवढा करा, तुमच्या फायद्यासाठी म्हणतोय. कारण येणारा काळ जो आहे आताचा त्याच्यामध्ये तुमचं ऑक्टोबर हिट आहे, भरपूर प्रमाणात येणार. आणि ह्या बारीनं ऑक्टोबर नसताना सुद्धा गेलं 5 महिने झाले तेलकडचं वातावरण आहे. तुम्ही बघताय स्वतःच्या बागेत, मला काय सेपरेट सांगायची गरज नाही ती गोष्ट. ठीक आहे. तर मग आता काय म्हणायचं आहे मला की आता जे घडी जी आहे आता तुम्हाला इथून पुढे पण तेलकडचं वातावरण कंटिन्यू राहणार आहे. कारण हवामानात बदलते आणि बदलले. तर आपल्याला काय करायचं आहे की जेवढी झाडाला ताकद द्यायची आहे तेवढी द्यायची आहे. जेवढी ताकद झाडाला देसाला तेवढं झाड रोगापासून लांब राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे दुसरी गोष्ट की आपल्याला एक जे शेड्यूल दिलं जातं त्या शेड्यूल प्रमाणात झाला काय होतं बऱ्यापैकी मी आता बघतो बरं का की एखाद्या आता माझ्या इथलं 1-2 उदाहरण देतो तुम्हाला की झाडाला आपले शेड्यूल चालू होते. एका 600 झाडाचा प्लॉट आहे. मागाशी मी मला वाटतं पेपर टाकला, एक व्हिडिओ टाकलाय त्याच प्लॉटचा. 1 महिना आपल्या शेड्यूल प्रमाणे कळी निघत नाही. का निघत नाही? कारण आपण रान काळ असल्यामुळे पॉईंट त्याचे इतरेल देतो. इतरेल दिल्यानंतर काय होतं बऱ्यापैकी जी निघणारी कळी आहे ती थोड्या दिवस थांबल्या जाते. का थांबल्या जाते? का तर आपण शेंडा थांबवतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ते शेतकऱ्यांनी काय केलं की याला काय चुकीचं आपलं व्हायला लागलंय की आपल्या कळी निघायत नाही किंवा कळी थांबली आहे. मग रोज यायचं कळी निघली नाही, कळी दिसली नाही, असं तसं. मी आजच्या घडीला सांगतो त्या माणसानं 3 वेळा बाग थिनिंग केली, 3 वेळा जवळजवळ. तरी मी आज 4थ्या वेळी त्याला सांगून आले की कागद मारताना की फळं काढायला पाहिजे होती. तर ते कागद मारणारे लोक तिथं कामाला होते. ते बोलले की आम्ही 3 वेळा डाळिंब तोडली त्या बागेची. लोकांना दम नाही प्रत्येक गोष्टीत. लोकांना बाग आणायची आहे. लोकांना खर्च का वाढतो त्याचं एक उदाहरण मी काल दिलं. काल 2-3 शेतकरी आले होते टेंभुर्णीकडचे. त्यांना मी सांगितलं की आपला डॉक्टर वेगळा आहे किंवा आपला कन्सल्टंट वेगळा आहे, आपला दुकानदार वेगळा आहे. पण शेजारच्या नंतर औषध एखादं मारलं किंवा आलं चांगलं आणि त्यानं स्प्रे मारलेला बघितला आणि तू हे मारला नाही का, हे त्याच्या तोंडातनं वाक्य आलं का लगेच आपला स्प्रे तो आणलेला आणि मारलेला आहे.
आपलं चाललंय काय, आपलं कुठल्या शेड्यूलनं काम चालतं. हा भलं पुढं मागं निघल कळी, काय अडचण नाही ना. पण कळी पडदेशी काढून करायचं काय, निघणार तर आहेच ना. पण नाही, त्यानं मारले मग हे औषध मारा, ह्यानं काय होणार आहे, तुमचा फक्त खर्च आणि खर्चच वाढत राहणार आहे. तर ह्या खर्चावर कुठं तर मला वाटतं की थोडा आळा आला पाहिजे आणि खर्च कमी केला पाहिजे. ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांना मी एक सांगतो तुम्हाला. हे मी सगळं 6 तारखेला सांगणार आहे तुम्हाला. 6 तारखेला कार्यक्रम आपण घेतलेला आहे आठवड्यामध्ये. तर आवर्जून सगळ्यांनी या. मला असं वाटतं जेवढं होतं तेवढे शक्य तेवढं या. ज्यांना धरायचं आहे त्यांना काही अडचण नाही. आता खाली एक प्रश्न आला लास्टचा, तेवढा घेतो की नवीन लागवड केली आहे, पहिला डोस काय देऊ, 2 महिने पूर्ण झालेत. साहेब मी सांगतो मला की माती बायोकेअरचा जो ऑर्गॅनिकचा डोस आहे बारक्या झाडासाठी तो टाका. मी तेच टाकतो आणि मोठ्या झाडाला पण तोच डोस दिलेला आहे. पण बारक्या झाडाला थोडा क्वांटिटी किंवा म्हणजे डोस कमी येतो, मोठ्या झाडाला जास्त येतोय. तर तो डोस जो आहे तो झाडाला ताकद द्यायचं काम करतोय, प्लस माती जी आहे ती माती सुधारायचं काम करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कुठंच काही येणार नाही, 100% याची गॅरंटी. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला 100% हे करा. आणि लागवड मी काल केलेली आहे, एकदा जरा बघायचं असलं बघून या. तशा पद्धतीची का लागवड केली आहे ते बऱ्याच लोकांचे प्रश्न होते, ते पण ह्या लाईव्ह मध्ये असले तर मी सांगतो. कारण येणारे जे रोग आहेत, पिनहोल म्हणा किंवा तेलकट म्हणा, तेलकटचा तर विषय राहणार नाही सोडा, पण पिनहोल, मर, फ्युजरम बुरशी ह्या गोष्टीनं डाळिंब आपल्या भागातलं किंवा आमच्या भागातलं म्हणू शकतो काळ्या रानामध्ये असल्यामुळं बऱ्यापैकी तिथं मर होते. तर साधारण 3 वर्षानंतर मर चालू होते. तर 3 वर्षामध्ये आपण काय केलंय, एकरी 800 अशा पद्धतीने लागवड केली आहे. एका एकरामध्ये 800 झाडं आहेत. त्या 800 झाडं का लावलेत, का तर जे 400 झाडाला खर्च येणार आहे तोच 800 झाडाला खर्च येणार आहे माझा सेम. औषधाचा 1ही रुपया वाढणार नाही. 400 रोपांना जेवढा खर्च स्प्रेला जाणार आहे तेवढाच 800 झाडाला खर्च जाणार आहे. पण 800 झाडाचं उत्पादन 400 पेक्षा डबलच येणार आहे. त्याच्यामुळे माझी ते लागण आहे. आतापर्यंत इंडियामध्ये एका रेषेमध्ये 3 झाडं कोणीही लावलेली नाहीत. कुठेही तुम्हाला उदाहरण ती भेटणार नाही. हा झिगझॅग पद्धतीने लावले, ती 4 सोबत लावले, ती गोष्ट वेगळी आहे. पण मी ह्या सगळ्यांना थारा देऊन काहीतरी वेगळं करायच्या दृष्टिकोनानं मी ती केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं काय आहे की ज्याला कमी जमीन आहे त्या लोकांनी 100% हे करा, काही अडचण नाही. आता रेस्टिंग पिरियडचं स्प्रे कोणतरी विचारतंय, रेस्टला काय करू द्या. रेस्टला पहिली गोष्ट अशी आहे की आता इथं कोण लेडीज नाही तोपर्यंत बोलून घेतो. जसं एखादी लेडी डिलिव्हरी झाल्यानंतर आपण त्याला 6 महिने किंवा 3 महिने जे काय तुमच्याकडे असतात तेवढं आपण त्यांना आराम देतो. आराम दिल्यानंतर त्यांना जागेवरती बसून खायला घालतो. त्याच पद्धतीनं झाडाचं आहे. हार्वेस्टिंग झाल्यानंतर कमीत कमी 2 महिना, 1 महिना, चला लय गडबड असली तर 1 महिना, कमीत कमी 1 महिना हार्वेस्टिंग झाल्यानंतर 4 दिवसाच्या आतमध्ये त्याला डोस टाकून 1 महिना कमीत कमी जसं पहिलं पाणी देत होता असं पाणी द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर पुन्हा पाणी बंद करा. तुम्हाला ज्या टायमाला धरायचे असेल त्या टायमाच्या आसपास पाणी बंद करा. झाडाला रिकवर होण्याचा टाइम द्या. आणि ते लवकर होतं. का होतं, कारण पहिली फळं होती, आता मोकळं झाड आहे, तर ते लवकर रिकवर होईल. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जो सीझन असेल त्या सीझनला तुम्हाला त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. त्याच्यामुळं 3रा डोस आपण जो म्हणतो, भलं किलो राहू द्या, अर्धा किलो टाका, पण टाकल्यानंतर त्याचा फायदा किती होतोय ते पण आता बघा. 1 वर्ष मी म्हणतोय असं करून बघा, तुमच्या लक्षात येईल काय होते ते. आपल्या 3 वर्षाच्या आतल्या झाडाला, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, या 3 वर्षाच्या आतल्या झाडाला प्रति झाडाला 60 रुपये प्रमाण खर्च आहे. 1 किलोचा खर्च 60 रुपये येतोय. आणि 3 वर्षाच्या वरच्या झाडाला 5, 6, 7 वर्षापर्यंत आपण एका झाडाला 2 किलो प्रमाण डोस देतोय. साधारण मला वाटतं 120 रुपयाच्या आसपास खर्च जातोय एका डोसचा. साधारण आपण वर्षातून 2 डोस टाकतो. 3 वर्षाच्या आतली झाडं असेल तर त्याला 120 रुपये खर्च जातो. त्याला आपण साधारण 20 किलोच्या आसपास अवरेज करतो, 20 ते 25 किलो झाड बघून. ठीक आहे. तर डोसचा जो खर्च आहे तो त्या पद्धतीने येतो. साधारण लिक्विड आणि औषध आपल्या शेड्यूल प्रमाणे गेल्यानंतर 3 वर्षाच्या आतल्या झाडाला साधारण 450-500 रुपयाच्या आसपास खर्च येतो. ठीक आहे. 5 किलो डाळिंबाचा खर्च आजच्या रेट ना, म्हणजे ती म्हणत नाही 100, 150, 200,
100 रुपयाने गेलेलं डाळिंब 5 किलोचा खर्च डाळिंबासाठी करायचा आहे आपल्याला. साहजिक गोष्ट आहे, म्हणजे जे पेरेल ते उगवल. तर त्यासाठी काय होतं, हाच डोस का टाकायचा, कारण आपल्या शेड्यूल प्रमाणे गेल्यावर फळं तर वाढणारच आहे, पण झाड वाढलेलं तुम्हाला दिसेल. बऱ्यापैकी रासायनिकमध्ये झाड तुमचं तेवढंच राहिलेलं असतं आणि फळं वाढतात पूर्णपणे. त्या टायमाला ट्रेसमध्ये झाड जातं, काही दिवसानं पानं बारीक राहतात आणि झाड तर कधीच वाढलेलं मला दिसलं नाही रासायनिकवाल्याचं. तर आपलं जे आहे ते आपण जे डोस देतोय त्या डोसचा फायदा सगळ्यात मोठा हा आहे की तुम्हाला फळावरती हार्वेस्टिंग पर्यंत झाडं वाढलेली दिसतील तुम्हाला पूर्ण 6 महिन्यामध्ये. कधीही निमॅटोचा प्रॉब्लेम जास्त जाणवणार नाही. दुसरी गोष्ट मुळीचा प्रॉब्लेम कधी जाणवणार नाही. मातीची सुपीकता चांगल्या प्रकारे वाढते, झाड अपडेटमध्ये राहतं, त्याला कोणतीही डिफिशियन्सी कधीच येणार नाही 6 महिन्यामध्ये. 6 नाही, वर्षात पूर्ण येत. हा ऑर्गॅनिक डोसचा फायदा आहे. कुठला तर टाकायचा आहे त्यापेक्षा चांगलं टाका आणि चांगलं करू त्या झाडाला, असं मला वाटतं. ठीक आहे. काय आहे, आपल्याला जेवढं आपण चांगलं त्या झाडाला टाकेल, चांगलं देईल, तेवढं ते झाड तुम्हाला माघारी रिटर्न देणार. आता जवळजवळ साधारण 100, 125, 150 फळं लोकांनी झाडावर ठेवलेले आहे. रासायनिक मध्ये दमच नाही एवढा की ती तेवढी झाडं पोसू शकली एवढ्या दिवसासाठी. का सांगतो, कोणतंही रासायनिक खत घ्या, कोणत्याही दुकानदारालाच विचारा, कोणत्याही कन्सल्टंटला, साहेबाला, काय मिस्त्री म्हणत असाल त्यांना विचारा, 40 दिवसाच्या पुढं तो डोस काम करत नाही. लास्ट 40 दिवस. ऑर्गॅनिक 3 महिने काम करतो, म्हणून आपण 3ऱ्या महिन्यात रिटर्न डोस टाकतो तो. मग तुम्ही ठरवायचं तुमच्या बागा कशा आणायच्या, काय आहे त्या, काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आपण आता शेड्यूल देणार आहे सप्टेंबरचं, हे सप्टेंबरचं शेड्यूल आहे का नाही, ते पहिल्या जानेवारीच्या शेड्यूलपेक्षा वेगळं असणार आहे. का वेगळं असणार आहे, कारण आता पूर्ण सीझन बदलतोय, वातावरण बदलतोय आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर साईजवर जास्त भर दिला जाणार आहे. कारण ह्या वारीनं लक्षात आलं की ज्याची साईज आहे त्याला रेट भेटले. तांबडी माती आहे, व्हरायटी कोणती लावू, भगवा की शरद. अजून एक गोष्ट क्लिअर करा, शरद किंग डाळिंब झाडावरती 5.5 महिन्याच्या वर टिकत नाही, 6 महिने जास्तीत जास्त. त्याच्यानंतर बाहेर एक्सपोर्टला जे जवळचे देश आहेत तेवढंच चालतं. युरोपला शरद किंग जात नाही, कारण ते तिथपर्यंत टिकत नाही. आपल्याला सवय लागली की माल मोठा होतोय, साईज चांगली होते, हे एक चित्र दाखवलं जातं. चित्र दाखवल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे हा, त्याच्यापेक्षा माझा माल मोठा होतोय ना बस. पण एक दिवस असा येणार आहे साहेब, आता युरोप सध्या बंद आहे, पण ज्या टायमाला युरोप चालू होतं त्या टायमाला फक्त शरद किंग तिथं नावाला सुद्धा नसतं. फक्त आणि फक्त भगवा ही एकमेव डाळिंब जात अशी आहे की ते युरोप कंट्रीमध्ये जाते, कारण ते जास्त दिवस टिकते. तुम्ही एखादा डाळिंब तोडा, घरात ठेवा, 2 महिने ठेवा, 2 महिने तोडल्यानंतर पूर्ण सालवरची वाळून जाईल, पण आतनं तोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते आतून डाळिंब चांगलंच राहणार आहे. तर हे शरद किंगचे वैशिष्ट्य आहे. शरद किंग जे आहे, शरद किंग टिकायला जास्त आहे, सॉरी म्हणजे जो भगवा आहे तो टिकायला जास्त आहे. शरद किंग जास्त वेळ टिकत नाही. जास्त वेळ न टिकल्यामुळं त्याचा तोटा बी एवढा आहे की ते झाडावरती सुद्धा रेट काही असलं, आता सध्या गडीला 7.5-8 महिन्यापर्यंत भगवा डाळिंब टिकलेला आहे किंवा लोकांनी झाडावर थांबवलं आहे. शरद किंग 6 महिन्याच्या पुढं डायरेक्ट डाळिंब खाली पडून जाणार. त्याच्यामुळं 100% नुकसान हे होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. माझ्या आटपाडीमध्ये सांगतो तुम्हाला, माझं जे गाव आहे आटपाडी, इथं 70-80% फक्त डाळिंब आहे आणि फक्त असे बोटा हातावर मोजता येतील एवढे शरद किंगचे आहेत लोक. ते पण असेच जरा अभ्यास दौऱ्याला बाहेर गेलेले, इकडे तिकडे बोंबडे देणारे, त्या लोकांनी आणलेले लावलेले. पण 80% फक्त भगवा म्हणजे भगवा आहे. बऱ्यापैकी लोकांनी काय केले की त्यांच्याच रानातल्या बागेवरती, झाडावरती 100% त्यांनी रोपं लावलेले आहेत, रोपं काढलेले आहेत आणि ते स्वतः लावतात. कारण बाहेरच्या रोपावर विश्वास राहिलेला नाही पिल्या. त्याच्यामुळं 100% अजिबात चालत नाही. मी माझ्या हिशोबाने, हे माझं व्यक्तिगत मत असू शकतं, मी चुकीचं असू शकतो. तुम्ही तुमच्या हिशोबानं अभ्यास करून मार्केटचा अनुभव घ्या आणि नंतर निर्णय घ्या. मी सांगतोय म्हणून कोणताही निर्णय घ्यायला जाऊ नका.
परवा मी फक्त म्हणलं की रेट असं वाढतील. एका शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रत्येक माझ्या व्हिडिओला कमेंट करायला चालू केली की तुमच्यामुळे नुकसान झालं, तुमच्यामुळे नुकसान झालं. आणि त्या बागेत गेल्यानंतर कळलं की त्या बिचाराची जी डाळिंब आहे ते पहिले 80 मागितले होते, पुन्हा 70 मागवले. 10 रुपये नुकसान झालं ते किलो मागं. का झालं ते डाळिंब मी तुम्हाला दाखवलं की एवढं केलं एका ह्याच्यात तर 3 डाळिंब बसले होते एवढे, म्हणजे एवढं डाळिंब होतं. आणि त्याला रेट पाहिजे होता 200 रुपये. आणि त्याचं माझ्या व्हिडिओमध्ये त्याचं नुकसान झालं होतं. पण मी त्याला हे पण सांगितलं की बाळा मध्ये रेट वाढले होते, पुन्हा कमी आले पावसामुळं. आणि जेव्हा वाढले होते तेव्हा काय विकलं नाही, तर तुम्ही म्हणला होता की 3 आकड्यात माल जाणार. मग आता मला सांगा ते काय म्हणा, मग तुम्ही घ्या माल. म्हणजे असे काय आहेत शेतकरी, सोडा, मी काय त्यांना म्हणणार नाही. कारण काय शेतकरीच्या शेवटी कसं असतं, एवढा खर्च करून शेवटी असं वाटतं की बाबा रेट वाढवते. मला सुद्धा वाटतं ना की रेट वाढावं. कोणत्या दुकानदाराला किंवा कोणत्या साहेबांना वाटतं की बाबा आपल्या माणसाचं नुकसान व्हावं. मला तरी एका सुद्धा वाटत नाही. मी ते शेतकऱ्यापेक्षा जास्त माझा जीव हळहळतो की यायला रेट एवढा चांगला माल आपण आणतोय, तर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ह्या वर्षी उपयोग झाला नाही म्हणू शकत नाही, मी तुम्हाला सांगितलं. फक्त शेतकऱ्यांनी रेट जास्त बघितल्यामुळे तोटा झाला आहे. 200 रुपये रेट बघितला गेला, आता नको वाटतंय. आणि विशाल साहेब कोण तर कमेंट करतात की 69 दिलाय. ठीक आहे, दिलाय दादा, काय अडचण नाही. सप्टेंबरची पुन्हा तयारी करा. आपण आता पुढचा माल 100च्या वर घालू, 100%. ठीक आहे, कारण काय आहे, झालेलं नुकसान बघण्यापेक्षा येणारा फायदा बघा. त्याच्यामुळे ते बाकीच्या गोष्टी बघत बसू ना साहेब. कारण आयुष्यात बरेच चढ उतार येतात, त्यातलं हे एक होणार. चढ उतार नाही दादा, हे मी अजून सांगतो तुम्हाला. घातलेले पैसे तुमचे डबल निघले, त्याच्यात उतारा चढ काय सुद्धा नाही. 6 महिन्यात कोणतीच बँक तुम्हाला डबल देणार नाही. आपली बँक देते. घरचं पैसे घरी जायचं, कुठं सुद्धा गेलं नाही तर लय टेन्शन घेऊन आला. त्यामुळं निवांत राहावा. रेट आला असला माल 100% काढून टाका माल, काही अडचण नाही. बाकीचं तुम्हाला मी 6 तारखेला बोलणारच आहे. 6 तारखेला आवर्जून सगळ्यांनी आठवड्यात या. हॉलवर कार्यक्रम आहे, 2000 लोकांचा कार्यक्रम आपण घेतोय. 100% या. तिथं पूर्णपणे तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल, सगळं टोटली. त्याच्यात सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटतील. कारण बरेच आमचे जे म्हणजे तंत्रज्ञान शास्त्रज्ञ लोक आहेत ते सगळे तिथे येणार आहे. 64 रुपयाने सरसकट दिला, जबरदस्त आहे. काय अडचण नाही साहेब, नुकसान नाही होत. 60-65 रुपयाने बी आला तरी पण चालेल. मी अजून बी सांगतो तुम्हाला जाता जाता, कारण शॉप बंद करा टायमिंग झाले माझा आता, की मार्केटला माल मोठा फक्त चालतो. सध्या काय रेट आहे ते तुम्हाला ते पण सांगतो की सध्या रेट आहे तुमचे 70, 80, 90 नाहीच मिळणार तिथं, पण काय 90 बी म्हणते तिथं. ठीक आहे, ते 90 वाले 1-2च कॅरेट काढतात फक्त. तर मी अजून बी तुम्हाला सांगतो की डाळिंबाच्या साईजवर काम करा. जेवढी साईज वाढवचाल तेवढा रेट आहे. मला ह्या 4-5 दिवसात पूर्ण आमचं मार्केटला एकही माणूस फिरलेला दिसला नाही. शेतकरी का दिसला नाही, का तर रेट कमी आले तर आम्ही काय सोडणारच नाही. हा ठीक आहे, नका सोडते, तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण सोडल्यानंतर तुम्ही ध्यानात ठेवा की डाळिंब तुम्हाला सोडून दिली एक दिवशी. का सोडून देईल? कारण जर वजन कमी आली, माल दिसायला बारका दिसला तर वजन मी भरलं पाहिजे. साईज करा महत्वाचं. आणि स्प्रे न मारणे किंवा लिक्विड न सोडणे ही सुद्धा तोट्याची बाजू आहे तुमची. कारण एवढा खर्च केलाय, कमीत कमी आपल्या खर्चाला डबल पैसे आले पाहिजेत दादा, एवढं मला कळतं. साईजसाठी काय बोलवता तुम्हाला? साईजसाठी तर अख्खं वर्षभर बोलवतो साहेब मी. साईडसाठी भरपूर काय आहेत गोष्टी बोलण्यासारख्या. साईजला भरपूर काय गोष्टी आपल्या शॉपमध्ये पण मिळतात, सगळीकडे मिळतात. साईजला वेडझोन आहे, झूम आहे, हर्क्युलियन आहे, ऑल ऑन ड्रिप देतोय आपण. म्हणजे आणि बऱ्याच लिक्विड मध्ये सुद्धा ग्रेड चांगले आहेत. माझ्याकडे मला वाटतं विमलवाडीची 35-55 ग्रेड आहे. जबरदस्त काम करते ते पण, काही अडचण नाही. आणि रेट राहतील का वाढतील का ह्या प्रश्नाचं उत्तर दादा तुम्ही स्वतः मार्केटला जावा. माल जाग्यावर इथं कोण असतील व्यापारी मला माहित नाही, निवड नालायक प्लानना चालाय, नालायक पाना निसता व्यापाऱ्यांचा. त्याच्यामुळं लय डोक्यात काय घेऊ नका, बिंदास आहे ना मार्केट फिरा. काल माझ्याकडे 3 जण गाडी एका आली होती. कुठनं याला बारशे परेड गाव कोणतं होतं त्यांचं. एका गाडीवर 3 जण आली होती पोरं. मी म्हणून बारक्या गाडीवर का आला, तर बाबा बघा इकडे बघायला. ओके, शरद किंगचे 1100 झाडं आहेत दादा. 20 सप्टेंबर, मी तुम्हाला तारीख पण सांगतो, 20 ते 30 सप्टेंबरच्या आसपास इथेरियल मारा.
तुम्ही तेलकटच्या भीती ज्याला असेल यांच्यासाठी ही तारीख आहे. तोपर्यंत आपला पाऊस पण कमी होऊन जाईल आणि त्या टायमाला धरलेल्या बागा 100% सक्सेस होण्याची 99% चान्सेस असतं आणि रेटमध्ये पण चांगल्या मालगा होतो तो, काही अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे थंडीमध्ये साईज चांगली होते, त्यामुळं ते पण कारण ठीक आहे. शेतकरी दादांनी पिकवाड्यासोबत विकायला पण शिकले पाहिजे. दादा अगदी खरं आहे. त्यामुळं कसं आहे, तुम्ही ह्या गोष्टी 100% केलं पाहिजे आणि विकायला खरंच शिकलं पाहिजे. पानावरती फळावरती तेलकट केल्यावर पानावरती आणि फळावरती आता हार्वेस्टिंग जाईल तरी चालेल का? पान गळती केल्यावर दादा तुम्हाला डबल बाग नकल्या जाणार. आता कायच करू नका, रेस्टिंगचा स्प्रे घ्या. ज्या टायमाला धरायचे त्या टायमाला इतर मारून द्या. मार्केटमधील व्यापारी स्वतः खरेदी विक्री करायला लागले. त्यामुळे तुम्हाला एक अजून एक गंमत सांगू का, आपल्यातला एकही व्यापारी नाही, कोणच नाही. हे आपली जी हिंडते ते ना, ते कमिशनवाले सगळे, त्यांचं काय खरं नाही. मी बघितले ना आवर्जून, काही गोष्टी तुम्हाला नाही सांगता येत मला पण नका डोक्यात काय लावू. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः ऐकायला शिका. मार्केट फिरा, मार्केटला जावा. हाय ती पोरच बरी जी कमिटमेंट एवढी चांगली करते ती मला भलं घाणघाण बोलत असतील, पण ते लोक तर त्यांना माहिती एवढी हुशार आहे ती म्हणल्यावर तिथं जाऊन तर बघू, म्हणजे जाऊन बघा म्हणा मुंबई पुण्याला काय करते ती. एवढं डाळी मुंबईच्या त्या ठेल्यावर मी बघितलं, एवढं डाळिंब होती, एवढं बारकं. 100 रुपयाला म्हणला, 70 रुपयाला, 40 रुपयाला एक डाळिंब, 40 रुपयाला एवढं. मग 40 रुपयाला ती विकते तिथं आणि आपण 40 रुपये किलोवर माल देतो त्यांना. आणि यांना असं काय म्हणलं ते मग आम्ही विकत बसावं एवढे डाळिंब. त्यामुळं ठीक आहे, काय बोलण्याच्या भरात काय गेला असेल तर एक बारका भाऊ म्हणून चुकलं म्हणून सॉरी. लेराग बेगाणा असला तर आला तर काय कमेंट म्हणून काढता येतो, मग देगाणा लावताय तिकडं. मी आता बघायला सोडून दिली ती, कारण बरीच लोक आहे ते काही बी म्हणते आम्हाला. साहेब मी पण तेच बोललो होतो की आपल्यातले एकही व्यापारी नाहीत साहेब, काय सुद्धा नाहीत. पंढरपूरला मी रविवारी असतो, आपल्या शॉपवर तिथे भेट होऊन जाईल या पंढरपूरला. ठीक आहे. 1100 झाडं आहे. सप्टेंबरला 1 वर्ष कंप्लीट होईल. झाडे अजून तयार करण्यासाठी शेड्यूल पाहिजे होतं दादा. ठीक आहे, शेड्यूल पण तुम्हाला देतो मी. माझ्या व्हॉट्सअपला हे करून ठेवा. आणि शेड्यूल म्हणतो काय आहे, तुम्ही काय काय घातले काय काय नाही ते माझ्या डिटेल सगळी पाठवून द्या. मी तुम्हाला 100% हे करून टाकेल, काय अडचण नाही. यश साहेब तुम्हालाच म्हणतोय मी. ठीक आहे दादा, मी संभाजी वगैरे तुमचे व्हिडिओ बघतो, एक नंबर. दादा मी आलतो परवा संभाजीनगरला गेल्या रविवारी. ठीक आहे सर. महत्वाचं आहे की जेवढं होता येईल तेवढं येत्या 6 तारखेला याचा प्रयत्न करा. कारण ऑर्चिड ॲग्रोचा एक लकी ड्रॉ होता, आहे पण अजून चालू 6 तारखेपर्यंत. सॉरी मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत 5,000च्या खरेदीवर मला वाटतं बुलेट काहीतरी देणार होते. आहेत त्यांची ऑफर चालू आहे. ज्यांना कोणाला शक्य आहे म्हणजे डाळिंबाचे औषध फुलांनी वगैरे डेझी कोणाला घ्यायचं असलं घेऊन टाका. एखाद्या नशिबाने ते म्हणजे तिथं आल्यावर कार्यक्रमाला समजा बुलेट लागेल किंवा स्कूटी लागेल किंवा स्प्लेंडर लागेल, काय नाही लागले तर मी पाठीचा पंप लागेल, आयफोन आहे, काय काय आहे ते पण बघा. लागलं नाही तर येऊन आपलं मीटिंग करून जेवण करून तर जावा निवांतपैकी, काय अडचण नाही. येताना सावकाश या, कारण 2 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये मला माझ्या एका शेतकऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता, नवरा बायकोचा. मला खूप वाईट वाटलं. तर असं काय करू नका, यायचं तर निवांत या, सावकाश या, काही अडचण नाही, काही गडबड करू नका. आणि मला माहिती आहे लांब लांब शेतकरी येतात, त्यामुळं सावकाश या, दुसरं काय नाही. ठीक आहे. तर आम्ही पैठणवरून येणार आहे. या साहेब वाट बघतो मी, काही अडचण नाही दादा. तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. 6 सप्टेंबर रविवार येतोय, निवांत या, काही अडचण नाही. आपण बाकीची चर्चा तिथंच करणार आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल मी लिखित स्वरूपात त्या दिवशी देईल. तिथं 100% तुम्हाला जे हवं, जी शंका घेऊन मनात येणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला तिथं 100% भेटून जाईल. तुम्ही बोला अथवा न बोला, बस एवढी गॅरंटी मी देतो. आणि आता थांबतोय. बऱ्याच जणांचे प्रश्न होते, मी कोणाचे प्रश्न घेतला नाही, कारण फक्त मलाच बोलायचं होतं इथं. आणि बऱ्याच जणांनी लाईव्ह येण्यासाठी रिक्वेस्ट पाठवले होते, पण मी एकाचाही त्याच्यात एक घेतलेलं नाही, म्हणजे रिक्वेस्ट काय घेतली नाही. कारण बऱ्यापैकी आपले शेतकरी जे बोलायचे असतात ते वेगळे राहतात. काय जर नुसतं ते बटन दाबलेलं असतं
निवांत झोपा काढत असे ती आणि तिथनं असं म्हणजे बोलत असत म्हणजे मी एकाच आज घेतलं नाही कोणाला, त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो. आणि महत्वाचं काय आहे तर फक्त 6 तारीख लक्षात ठेवा, येऊन जावा, काही अडचण नाही. ठीक आहे, नंबर सेंड करा. मी नंबर आता लास्ट टाकून देतो, लाईव्ह बंद करतोय. 9561 22 12 24 हा नंबर आहे माझा. आम्ही वेळापूर्वी येणार आहे. या दादा या, काही अडचण नाही. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही साहेब, माझ्या व्हॉट्सअपला प्रश्न टाका तुमचा, नाही तर मला कॉल करा, मी निवांत बोलेल, काही अडचण नाही. ठीक आहे, चला गुड नाईट सगळ्यांनी, काळजी घ्या. आणि माल आला असला बिंदास देऊन टाका, काही अडचण नाही. धन्यवाद.